ही गुहा आहे आणि आत पण जाऊया आपण. आतनं पण दाखवतो तुम्हाला कशी आहे काय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मागच्या मोठो व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पन्हाळ्याचा पण मोठो व्लॉग लवकरच अपलोड करणार आहे आणि रविवारी जायचं असं ठरलं होतं. सो आज तो दिवस आहे रविवार. सो आता दुपारचे वाजलेत 4:30 बरोबर आणि आता आम्ही पन्हाळ्यावरती जाणार आहे. सो इथून गावाकडून आमच्या एक 5-7 किलोमीटर अंतरावरती पन्हाळगड आहे. सो आता मोठं ब्लॉग स्टार्ट करतो आहे आणि हा आपला सेटअप आहे. इथं हेल्मेटला आपण माउंट वगैरे लावलेला आहे. हँडग्लोव जॅकेट, थंडी असत्या वरती गडावरती. सो सगळं सामान वगैरे आपण घेतलेलं आहे आणि जाऊयात आपण. माझ्यासोबत मागच्या वेळी जो मेंबर होता माझा छोटा भाऊ तो आहे आणि पुढे गेल्यानंतर सर पण असतील. सर लेट्स गो, चला. तर मित्रांनो, घरातून निघलो आहे आणि पन्हाळगडाच्या दिशेने आपण चाललो आहे आता. जो छोटा घाट आहे मी बोलत होतो तर तो हाच आहे घाट. सुंदर आहे, म्हणजे गाडी चालवायला आणि बाईक रायडिंगला खूप सुंदर आहे. शक्यतो आपल्याला सकाळी यायचं होतं कारण रायडर वगैरे असतात जी बाहेरची ती सकाळीच म्हणजे व्हिजिटिंगला येतात राईड वगैरे करायला. बट आपण संध्याकाळच्या वेळेला चाललो आहे आणि जेवढी दिवसभर गर्दी नसत्या तेवढी एक 4-5 नंतर गर्दी गडावरती खूप असत्या. आणि ते जे पाटील सर म्हणत होतं ना, तर ते आपले मित्र सवंगडे आहेत तर त्यांना पण आपण घेऊन जायचं आहे. Scream so loud, we are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Oh,
रोड आहे तो खूप सुंदर आहे. वेडीवाकडी वळणे आहेत. सो केअरफुली ड्रायव्हिंग करा इकडे आलात तर. आपल्याला इथून आज जायचं आहे. ओके बसा की. चालते की चला. पोलीस नसणार ना. बसा. निसर्ग सौंदर्य बघू शकता आपण. किती शांत आणि सुंदर वातावरण आहे. समोर दिसतोय बघा आपण आढळलं नाही. हातबीत केला नाही काय. होय बघा मित्रांनो, असे रविवारचे पोलीस विलीस थांबलेले असतात. त्यामुळं सावधान. लायसन वगैरे घेऊन येत जावा. लायसन नसेल तर ज्याचे लायसन आहे त्यांना घेऊन येत जावा. जर एकटं येणार असाल तर सायकलीवरून या, लायसन नसेल तर. जलवा है हमारा. पोसाटीवर सरळ इकडे वरती. पावनगड वगैरे कसं पण पावनगडला जायचं. समोर तर बरोच आहे. वरती घालाय ना कोणा गाडी. इथं बरोबर आहे. हो तुम्ही तर मेन आम्हाला अरे काय पाणी आहे. पाणी आहे पाणी. बंद करतो टोपण. तर मित्रांनो, राईड करत करत आम्ही कालीबुर्जापर्यंत पोचलो आहे. पावनगडच्या वरती आहे. आणि सर आपलं बोरं बिरं काढावं लागल्यात. आणि हा कालीबुर्जाचा इतिहास थोडक्यात आपल्याला सर सांगणार आहेत. सर सांगणार आहे काय. वर बुरुजाव गेलेला. हा बुरुज आहे कालीबुरुज. चल रे. सो आपण गाडी पाठीमागं लावल्या, पार्किंग केल्या. बघा आम्ही टॉपला येऊन पोचलोय. सर उड्या मारायला लागल्यात नुसतं. हे जी लई इच्छा आहे व्लॉगमध्ये यायची. माझ्याकडे दाखव म्हणालाय.
आणि हा आपला पन्हाळगड महाराजांचा सगळा इथंपर्यंत अजून पण आहे. सो आता आपण वरती जायचं इथून. मस्त वातावरण आहे. सर हे काय आहे? तोप 180 डिग्री मध्ये फिरणार तो. पोरला बघा. ट्रॅकिंगला गेलो तेव्हा. केवढं मोठं दिसते पोरला. आणि ते आमचं गाव. तू रेकॉर्डिंग खरंच सुरू केली येस सर. आपण माझं गाव आहे ना त्या डोंगराच्या पलीकडे आहे. तिकडून आले आपण. पोलीस तिथे उभा होते त्या नागरिक झाड आहेत ना तिथे. तुमच्या घराच्या पलीकडे बघतो असंच बंगला आहे मोठा. आहे किती अलीकडे लागून. व्ह्यू बघू शकताय सर. जरा सांगा की माहिती आपल्याला सर सांगणार आहेत माहिती बुरुजाची. या असं या साईडला या म्हणजे हे दिसते. तू खरंच शूट चालू आहे तुझं? येस सर. का चेष्टा करायला नाही टायमिंग बघा की दिसते काय. तर मित्रांनो आपण काली बुरुजावरती पोचलो आहे आणि इथं जे काय काय स्ट्रक्चर आहे असं ते आपल्याला सरांकडून जाणून घेऊया आपण. हे बघू शकताय. तर प्रेम आणि मित्रांनो, पन्हाळा जिथून सुरू होतो या पन्हाळ्याच्या सुरुवातीला असणारा हा बुरुज म्हणजे काली बुरुज. जे स्ट्रक्चर तुम्ही बघितलं ते स्ट्रक्चर म्हणजे तोफ फिरवण्यासाठी बनवलेलं खंदक, जेणेकरून ही तोफ 180 डिग्रीमध्ये फिरेल. जवळपास पन्हाळा जिथून सुरू होतो त्यावेळेला हा पूर्ण एरिया जो की वारणा खोरे म्हणून ओळखला जातो आणि हा पूर्ण एरिया जो की आता पंचगंगा जिथून प्रयाग, चिखली किंवा पोर्ले वगैरे या भागात येतो, या पूर्ण दोन्ही बाजूंना तोफांमुळे जे संरक्षण भेटणार हे या बुरुजावरून भेटायचं. आणि पुढे असणारा पावनगड जो आहे याच्या मधली जी वाट आहे ही सेफ राहील अशासाठी बांधलेला हा बुरुज. या बुरुजाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याला लागून समोर जी तटबंदी आहे ही ह्याची जी सेफ्टी वॉल म्हणून काम करते आणि हा बुरुज निश्चित असा सेफ राहतो. चांगल्या पद्धतीने आपल्याला सरांनी माहिती दिल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो आपण तो बुरुज बघून परत त्याच्या उजव्या साईडला आलो आहे कारण इथे एक गुहा आहे. सर आपल्याला घेऊन आल्यात. हा बुरुज आहे. सर आता नवीन यूट्यूब चॅनल काढत आहेत. तर यूट्यूब चॅनलवरला पहिला त्यांचा व्हिडिओ आज किंवा उद्या अपलोड होईल. तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर नक्की बघा. ऑल ओव्हर विषयांवरती त्यांचं चॅनल असणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चालत चालत आम्ही थांबलेलो आहे इथं करवंद काढत. कोणाला करवंद खायचे असेल तर गडावरती आणि करवंद लय आहेत. हो का. फुटेज कसले येते सर? हार्ड पिकलेले आहे ते. एक घ्या की. हे तर पिकल्याला करवंद आहे. पिकल्याला करवंद आहे. इकडे द्या. निसर्गाच्या सानिध्यात राहून राहून हे असं काहीतरी आपल्याला खायला बघायला मिळते. रानमेवा म्हणतात. रानमेवा ह्याला ओव्हरऑल सगळं जे सापडते ना निसर्गात. आणि गुहा आम्ही तुम्हाला दाखवतो. बाहेरनंच भन्नाट दिसायला लागला. 1 2 3
तर ही गुहा आहे आणि आत पण जाऊया आपण, आतनं पण दाखवतो तुम्हाला कशी आहे काय. चला की. भीती वाटायला. अत्यंत सुंदर अशी पाण्याची पाईपलाईन त्यातनं आणले, त्याचा पण उपयोग चांगला करून घेतला. खूप मस्त अशी गुहा आहे, एकदम गार वाटते. लॅटर आहे, पाणी शोषून घेते एकदम त्यामुळे. गार आहे. कुठपर्यंत आहे हे खाली? हळू ये, अरे नाही जाशील खालीपर्यंत. फुटबॉल होईल. मित्रांनो एकदम शिस्तात जायला लागते. अंधार. थोडं रिस्की आहे बरं व्यवस्थित. हे बघा एकदम खालीपर्यंत आलोय. शिस्तात ये. गोल वगैरे जेवण काय आवडतं? कसा उतार आहे बघा. चल खाली. ऐक हळू. वाव. जेव्हा चप्पल निसरते वाटतं. चप्पल ठेव तिथं. त्याला धरून ये. अतिशय सुंदर असा परिसर आहे इथं. वा मस्त केला. केलं म्हणजे पहिल्यापासून होती इथं. तेच की. चला. नेटवर्क गेला असेल. हा नेटवर्क जाईल जरा पुढे येतात. तर मित्रांनो आता आपण पावनगडच्या साईडला आहे, कालीबुरुजच्या साईडला. तर आपण गुफा इथली बघितल्या आणि व्लॉग पण इथंच एंड करतो. नवीन ठिकाण आपण नवीन व्लॉगमध्ये दाखवूया. सो टाटा बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि आपण भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.